आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची धाव। बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा। शिक्षण, रोजगार, शेती आणि पाणी टंचाईच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कन्नड भाषिक नागरिकांच्या विविध ज्वलंत समस्याबाबत जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या शिक्षण, रोजगार, शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण, सोलापूर, मिरज, गडिंग्लज तसेच उदगीर या भागामध्ये लाखो कन्नड भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत। अनेक दशकांपासून हे नागरिक आपल्या भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत आहेत। मात्र या भागातील कन्नड भाषिकांना शिक्षण, रोजगार, शेती तसेच पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। सीमा भागातील कन्नड माध्यमांच्या शाळांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगताना त्यांनी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असून शाळांच्या इमारती व पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्याचे नमूद केले। त्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले। कन्नड शाळांचा विकास करून त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली। याशिवाय सीमा भागातील युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक तरुणांना रोजगारासाठी इतर शहराकडे स्थलांतर करावे लागत असल्याची बाबही त्यांनी मांडली। युवकांना विविध योजनांमध्ये प्राधान्य देऊन स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। शेती हा या भागातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय असला तरी पाण्याची कमतरता, सिंचनाच्या सुविधांचा अभाव आणि शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अपुऱ्या असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या ही गंभीर असल्याने सीमा भागातील गावांसाठी विशेष पाणी पुरवठा योजना राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। दरम्यान कर्नाटक शासनाचे कायदा व संसदीय कार्य तसेच सीमा व भूजल विषयक प्रभारी मंत्री HK पाटील यांच्याशी यापूर्वी या विषयावर चर्चा झाली होती। त्यावेळी मंत्री पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सीमा भागातील समस्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सावंत यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या प्रमुख समस्या मांडल्या। या समस्याबाबत सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करून शिक्षण, रोजगार, शेती व पाणी पुरवठा या क्षेत्रातील प्रश्नांवर उपाययोजना कराव्यात तसेच कर्नाटक शासनाकडे आवश्यक शिफारस करावी अशी मागणी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली। या चर्चेदरम्यान संबंधित अधिकारी तसेच सीमा भागातील कन्नड भाषिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।